अक्कल गाडी काय काय मजा येते ना खुर्चीत मज्जा आहे बुवा एका म्हाताऱ्याची सतत सगळी जण दिमतीला असतात म्हाताऱ्याला इथून तिथून गाडीनं फिरवण्यासाठी मी पण फिरवलं असतं रे तुला पण खरं सांगू का आज ना मला जरा एका पार्टीला जायचंय म्हणून काय रे मी आतमध्ये आल्यानंतर एवढा दचकलास का काय म्हणजे स्वप्नात सुद्धा तुला मीच दिसते की काय खरं सांगा अगदी खरं सांग खरं खरं सांग किती वाटली ना कामिनीची भीती वाटायलाच पाहिजे कामिनीची पण खरं सांगू का आता ना मला तुझ्याशी भांडायची नडायची काही मज्जाच येत नाही रे कारण मला नडण्याची माझ्याशी भांडण्याची आता तुझ्यात ताकदच नाहीये सांग ना मग कसं कसं भांडायचं आपण सांग ए म्हाताऱ्या मान नको वाकडी करू आधीच वाकडी झाली हेच बघायचंय मला तुम्हा सगळ्यांच्या डोळ्यात किती थरकाप कामिनीचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी असा थरकाप उडाला पाहिजे आता तुला प्रश्न पडला असेल की अरे ही तर माझी बहीण आहे मी हिच्यासाठी एवढं केलं माझ्या पाठीस पाठ लावून आलेली बहीण तरी पण ही माझ्याशी असं का वागते याला कारण तुझे तुझ्यामुळेच घडलंय हे सगळं अरे तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे अरे तुझ्यामुळे माझा नवरा गेली 18 वर्ष कोमात आहे ज्या माणसाने आपलं अख्खं आयुष्य तुझ्या कंपनीसाठी वेचलेलं आहे तिकडे घाम गाळलाय त्याला काय मिळालं लग्ना काय फार मिळालं त्याला तुला आठवतंय का रे का विसरलास आणि तो ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट मध्ये काय झालं तुला नसेल रे आठवत कारण तुला काहीच झालं नाही तुझ्या अंगावर एक साधा ओरखडा सुद्धा आला नाही माझा नवरा मात्र गेली 18 वर्ष कोमामध्ये खितपत पडू नये एका रात्रीत मी आणि माझी रागिणी रस्त्यावर आलो हवाचं कर्तव्य बजावलंस तू आम्हाला तुझ्या घरी घेऊन आलास तेव्हा मी बघितलं की अरे माझा भाऊ तर कुबेर झालाय कुबेर ही श्रीमंती बघितली आणि त्याच क्षणी ठरवलं की हे सगळं माझ्या लेकीला रागिणीला हवाच लागला लागवायचं नाही लागवायचं अरे अजून खूप छळ बाकी आहे बरंच काय काय भोगायचंय तुला आठवतंय का रे आठवतोय तो प्रसंग मी हट्ट केला म्हणून तू राजन आणि रागिणीचं लग्न लावून द्यायला कबूल झाला राजन एका मुलीच्या प्रेमात होता आणि हे तुला कळल्यानंतर तू काय केलंस तू माझ्याकडे आलास आणि म्हणजे असं तारीखचं तोंड करून आलास आणि मला म्हणालास अगं राजनचं एका मुलीवर प्रेम आहे आणि
त्याला तिच्यापासनं मुलगी सुद्धा आहे, त्यांनी लग्नही केलंय म्हटल्यानंतर ते लग्न मान्य करावं लागेल. तेव्हा हे लग्न काही होणार नाही. मी काय करतो, मी रागिणीचं लग्न अगदी थाटामाटात लावून देतो. अरे हट! ही सोन्याची खाण सोडून मी आणि रागिणी का जाऊ? तू पाठ फिरवलीस म्हणूनच मी तुझ्या सुनेवर आणि तिच्या मुलीवर डाव टाकला. लक्षात आलं हे काही पुरेसं नव्हतं. कारण खराची सूत्र आणि खराच्या चाव्या या सगळ्या तुझ्याचकडे होत्या. मग मी ठरवलं की आता पुढचा जो डाव आहे तो तुझ्या